नमस्कार. कधी विचार केलाय का की सत्ता आणि अध्यात्म ह्या दोन गोष्टी एकत्र येऊ शकतात? म्हणजे एखादा माणूस जो एका क्षणी वैभवाच्या शिखरावर आहे, तो दुसऱ्याच क्षणी सगळं काही गमावून ज्ञानी होऊ शकतो का? चला, आज आपण अशाच एका प्राचीन कथेच्या मुळाशी जाऊया, जी आपल्याला आजच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे धडे देऊन जाते. ही गोष्ट आहे एका मंत्र्याची, ज्याच्या आयुष्यातल्या एका घटनेने एक मोठं सत्य जगासमोर आणलं. आता ही ओळ बघा. जरी तो सुंदर वस्त्रांनी सुशोभित असला तरी या एका वाक्यातच कितीतरी गूढ दडले, नाही का? म्हणजे बाह्य देखावा, आपले कपडे, आपलं राहणीमान आणि आपलं आतलं सत्य यात नेमका काय संबंध असतो? आजच्या आपल्या या विश्लेषणाचा हाच तर केंद्रबिंदू आहे. आणि याचमुळे तो एक मूलभूत प्रश्न उभा राहतो जो आपल्याला विचारात पाडतो की सत्ता, संपत्ती आणि वैभवात रमलेला एखादा माणूस तो खऱ्या अर्थाने संत असू शकतो का? आपण मंत्री संताच्या कथेमधून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण एका प्राचीन विरोधाभासापासून सुरुवात करू, मग त्या मंत्र्याच्या आयुष्यातल्या नाट्यमय वादळाबद्दल जाणून घेऊ. त्यानंतर त्या जागृत व्यक्तीशी म्हणजे बुद्धांशी त्याची भेट कशी झाली ते पाहू आणि त्यातून उलगडलेल्या प्राचीन श्लोकाचं रहस्य समजावून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं ज्ञान आजच्या काळात कसं वापरायचं हे सुद्धा बघू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, सुशोभित संताचा विरोधाभास. इथे आपण बाह्यरूप म्हणजे दिसणं आणि आंतरिक पावित्र्य म्हणजे असणं यांच्यातल्या त्या विसंगतीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्याला अनेकदा गोंधळात टाकते. डोळे बंद करून एक चित्र उभं करा. श्रावस्तीमधलं जेतवन विहार. तिथलं शांत, पवित्र वातावरण. हवेत मंद धूपबत्तीचा सुगंध दरवळतोय. दुपारच्या सूर्याची किरणं झाडांमधून डोकावत आहेत आणि सगळीकडे संघाची नीरव शांतता पसरलीय. अशाच एका प्रसन्न वातावरणात बुद्धांनी ही कथा सांगितली. ही कथा आहे राजा प्रसेनजितचा सर्वात शक्तिशाली मंत्री संतातीयाची, ज्याला एकाच आठवड्यात ऐश्वर्याचं शिखर आणि निराशेची खोल दरी दोन्ही अनुभवायला मिळालं. आता आपण थेट त्या घटनेतच प्रवेश करतो. संताच्या आयुष्यातलं ते वादळ. आपण पाहणार आहोत की उत्सवाच्या शिखरावरून सुरू झालेला त्याचा प्रवास निराशेच्या गर्तेत कसा जाऊन पोचला. संततीच्या आयुष्यातला तो आठवडा एखाद्या वादळासारखा होता. बघा, पहिल्या दिवशी राजाने त्याला सन्मानित केलं, अमाप संपत्ती, वैभव दिलं. पुढचे 6 दिवस तो त्याच धुंदीत होता. उत्सव, मद्यपान आणि एका तरुण नर्तिकेसोबत नृत्य मनोरंजन. 7व्या दिवशी सकाळी अजूनही रात्रीच्या नशेचा अंमल असतानाच त्याने भिक्षाटनाला निघालेल्या बुद्धांना पाहिलं आणि सहजच वाकून नमस्कार केला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या डोळ्यांदेखत नाचता नाचता ती तरुणी अचानक कोसळली आणि मरण पावली. एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं. तो क्षण संतातीसाठी भूकंपापेक्षा कमी नव्हता. ज्या वैभवाच्या जमिनीवर तो इतके दिवस नाचत होता, तीच जमीन त्याच्या पायाखालून सरकली होती. त्याला एका क्षणात कळलं की हे सगळं, हे सुख, हे वैभव किती क्षणभंगूर आहे. त्याचं मन तीव्र दुःखाने, भीतीने आणि पश्चातापाने अक्षरशः पोखरून निघालं. या असह्य वेदनेतून बाहेर पडण्यासाठी तो एका आधाराच्या, एका शाश्वत आश्रयाच्या शोधात निघाला. आणि त्या घनदाट निराशेच्या क्षणी त्याला फक्त एकच नाव आठवलं, बुद्ध. तो धावतच त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, भगवान, कृपा करून मला माझ्या दुःखातून बाहेर काढा, माझा आश्रय बना आणि मला मनःशांती द्या. ही केवळ एक विनंती नव्हती, तर एका तुटलेल्या, विखुरलेल्या हृदयाची ती आर्त हाक होती. आणि इथूनच कथेला एक कलाटणी मिळते, एक निर्णायक वळण. या विभागात आपण पाहणार आहोत की त्या दुःखी मंत्र्याची आणि त्या जागृत बुद्धांची भेट कशी झाली आणि त्यातून काय घडलं. इथे बघा, बुद्धांना भेटण्यापूर्वी आणि नंतर संताच्या मानसिक स्थितीत जमीन आसमानाचा फरक पडला होता. एका बाजूला शोक, वेदना आणि निराशेचं जाळं होतं, तर दुसऱ्या बाजूला बुद्धांच्या उपदेशानंतर त्याला फक्त शांतताच नाही, तर त्या पलीकडची अंतर्दृष्टी आणि मुक्तीचा मार्ग सापडला. असं म्हणतात की बुद्धांच्या केवळ करुणामय उपस्थितीनेच त्याच्या मनातील वादळ शांत झालं होतं. बुद्धांनी त्याला नेमकं काय सांगितलं? त्यांनी त्याच्या दुःखाच्या थेट मुळावरच घाव घातला. ते म्हणाले, संताती, ज्या नर्तिकेच्या मृत्यूने तू आज इतका दुःखी आहेस, तिच्याबद्दल तुझ्या मनात जी आसक्ती होती, तेच तुझ्या दुःखाचं मूळ कारण आहे. ही आसक्ती, ही ओढ तृष्णेमुळे निर्माण होते. तिचा त्याग कर.
भविष्यात अशी आसक्ती निर्माण होऊ देऊ नकोस आणि वर्तमानातही कशालाच चिकटून राहू नकोस. जेव्हा तू ही आसक्ती सोडून देशील तेव्हाच तुझी तृष्णा शांत होईल आणि तुला निब्बाण प्राप्त होईल. बुद्धांचे हे शब्द ऐकताच संततीच्या मनातला सगळा अंधार जणू नाहीसा झाला. त्याला त्याच क्षणी अर्हतापदाची म्हणजे सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याला हेही कळून चुकलं की त्याचं आयुष्य आता संपलं आहे. त्याने बुद्धांची परवानगी घेतली आणि सगळ्यांसमोर आकाशात उंच झेप घेतली. तिथे त्याने अग्नितत्वावर ध्यान केलं आणि परिनिर्वाण प्राप्त केलं. त्याचं शरीर ज्वाळांमध्ये विलीन झालं आणि त्याचे अस्थिधातू खाली पसरलेल्या वस्त्रावर येऊन पडले. केवढं विलक्षण परिवर्तन होतं हे! काही क्षणांपूर्वी दुःखात बुडालेला एक मंत्री आता एक ज्ञानी अर्हत झाला होता. संतातीच्या या अविश्वसनीय परिवर्तनानंतर तिथे उपस्थित असलेल्या भिक्खूंच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. त्यांनी बुद्धांना विचारलं, भगवान, संतातीने तर राजशाही थाटात सुंदर वस्त्रांमध्ये परिनिर्वाण प्राप्त केलं, तर त्याला श्रमण म्हणायचं की ब्राह्मण? त्यांच्या या प्रश्नाच्या उत्तरात बुद्धांनी एक गाथा सांगितली, एक श्लोक सांगितला, ज्याचं रहस्य आपण आता उलगडणार आहोत. अलङ्कतोचेऽपि समं चरेय सन्तो दन्तो नियतो ब्रह्मचारी सभ्येषु भूतेषु निधाय दण्डं सो ब्रह्मणो सो समणो स भिक्खू. आणि या पाली श्लोकाचा अर्थ असा आहे, जरी एखादा सुंदर वस्त्रांनी सुशोभित असला तरी, जर तो आतून शांत असेल, नैतिक दोषांपासून मुक्त असेल आणि त्याची इंद्रिये ताब्यात असतील, जर त्याने सर्व प्राणीमात्रांबद्दलची कटुता म्हणजे शस्त्र टाकून दिलेलं असेल, तर तोच खरा ब्राह्मण, तोच खरा श्रमण आणि तोच खरा भिक्खू आहे. हा श्लोक थेट संताची तिच्या कथेला आणि त्या भिक्खूंच्या प्रश्नाला उत्तर देतो. या श्लोकातले काही शब्द तर खूपच खोल अर्थाचे आहेत. पहिला शब्द आहे संतो. याचा साधा अर्थ शांत असा होतो. पण इथे बुद्धांना अभिप्रेत आहे ती आंतरिक निश्चलता, जी तृष्णा आणि वासना पूर्णपणे विरून गेल्यामुळे मनाला मिळते. ही वरवरची शांतता नाही, तर आतून आलेली एक अवस्था आहे. दुसरा महत्वाचा शब्दसमूह आहे निधाय दंडम, ज्याचा शब्दशः अर्थ आहे दंड किंवा शस्त्र खाली ठेवणे, पण याचा प्रतिकात्मक अर्थ खूप मोठा आहे. याचा अर्थ आहे केवळ बाह्य हिंसाच नाही, तर आपल्या मनात सर्व प्राणीमात्रांबद्दल असलेलं वैर, द्वेष आणि हिंसेचे विचारही पूर्णपणे सोडून देणे. ही अहिंसेची सर्वोच्च अवस्था आहे. बरं, ही झाली एक प्राचीन कथा आणि त्यातील गहन ज्ञान. पण या सगळ्याचा आज आपल्या आयुष्यात काय उपयोग? हे ज्ञान आपल्यासाठी एक मार्गदर्शक कसं ठरू शकतं ते आता पाहूया. ही आंतरिक शांती आणि अनासक्ती हे ज्ञान आज कुठे लागू होतं? विचार करा, आपल्या ऑफिसमधलं राजकारण किंवा नकारात्मक वातावरण, अशा वेळी आपण आतून शांत कसे राहू शकतो? किंवा सतत येणारे नोटिफिकेशन्स आणि सोशल मीडियाचं मायाजाळ यात न अडकता आपण आपल्या मनावर नियंत्रण कसे मिळवू शकतो? इतकंच नाही, तर आपल्या जवळच्या नात्यांमध्ये अपेक्षा आणि तक्रारींमुळे जो तणाव निर्माण होतो तो कमी करून ती नाती अधिक प्रेमळ कशी करू शकतो? या तिन्ही ठिकाणी संतातीचा धडा आपल्याला मार्ग दाखवतो. आणि या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे: खरी शक्ती बाहेरील परिस्थिती बदलण्यात नाही, तर आपल्या मनाच्या प्रतिक्रियेवर प्रभुत्व मिळवण्यात आहे. बाहेर कितीही मोठं वादळ असलं तरी आतून शांत राहण्याची कला म्हणजेच खरं सामर्थ्य. चला तर मग आता शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया. कारण ज्ञान ऐकून पुरेसं नाहीये, ते कृतीत आणणं महत्वाचं आहे. या विभागात आपण पाहणार आहोत की हे ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्षात कसं आणायचं. ही खूप सोपी पण प्रभावी माइंडफुलनेस कृती आहे, जिला आपण अनासक्तीचा विराम असं म्हणू शकतो. पुढच्या वेळी जेव्हाही एखाद्या गोष्टीबद्दल खूप जास्त ओढ किंवा तीव्र द्वेष वाटेल, तेव्हा एक क्षण थांबा. त्या भावनेला ओळखा आणि ती चांगली आहे की वाईट असा कोणताही शिक्का न मारता फक्त तिला स्वीकारा. मग एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या की ही फक्त एक भावना आहे, हेच माझं संपूर्ण सत्य नाही. आणि मग हळुवारपणे त्या भावनेवरची तुमची मानसिक पकड सैल करा, अगदी जसं आपण मुठीत धरलेली वाळू हळुवारपणे सोडून देतो तसंच. आणि शेवटी आपण पुन्हा त्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीकडे येतो. ही ओळ आपल्याला एक मूलभूत प्रश्न विचारते: खरी पवित्रता, खरं संतत्व हे बाह्य पदव्या, महागडे कपडे किंवा सामाजिक प्रतिष्ठेवरून ठरतं का, की ते आतल्या गुणांवरून ठरतं? जसं की संतातीने मिळवलेली ती शांती, तो इंद्रिय निग्रह आणि सर्व प्राणीमात्रांबद्दलची करुणा, यावर नक्कीच विचार करायला हवा, नाही का?